हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण 34 साईजच्या 4 टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर त्यामध्ये आपण बॅक पार्ट हा अशा पद्धतीने ठेवणार आहे, बोटने, आणि फ्रंट आपला डीप नेक असणार आहे. तर डीप नेकला पण आपण जो गळा आहे पुढचा तो बघा स्वीट हार्ट नेकमध्ये घेणार आहे. अशा पद्धतीचे आपले पॅटर्न असणार आहे. तर मी तुम्हाला दाखवून देते अगोदर आपण जे ब्लाऊज आहे त्यावर हे असे पॅटर्न टाकणार आहे. तर हा बघा, हा कलांजली साडीवरचा ब्लाऊज पीस आहे. तर बघा, हा बघा, हा तो त्याचा मागचा नेक आहे, म्हणजे पाठीमागचा गळा आहे. तो हा बघू शकता तुम्ही किती शॉर्ट आहे. हे बघा, हा मागचा गळा आहे. तर हा अशा पद्धतीने, तर या नेकचे आपण बोट नेक ची डिझाईन बनवणार आहे अशा पद्धतीने. त्यानंतर स्लीवला देखील अशी डिझाईन असणार आहे आणि फ्रंट पार्ट आपला प्लेन असणार आहे. तर बॅकला त्यांनी डिझाईन दिली, त्यामुळे आपण बॅकला असं युनिक काहीतरी नवीन पॅटर्न घेऊन तो नेक बसवणार आहे आणि ब्लाऊज स्टिच करणार आहे. तर त्या ब्लाऊजसाठी आपण आता या व्हिडिओमध्ये बॅक आणि फ्रंटची कटिंग करणार आहोत. तर ही मेजरमेंट आहे. शोल्डर घेतले 15 इंच, ब्लाऊजची उंची 15 आहे, छाती 34 आहे, कमर 28 आहे, शोल्डर टू अपेक्स 10 इंच आहे, अपेक्स टू अपेक्स 7 इंच आहे, पुढचा गळा 7 इंच आहे. मागच्या गळ्याची गरज नाही आपल्याला, पण आपण इथे लिहून घेतला आहे 10.5. रेडी शोल्डर 2 इंच आहे. त्यानंतर बघा, आपल्याला आता फ्रंट नेकसाठी फ्रंट ड्राफ्ट करायच्यासाठी आपल्याला फ्रंट डीप आहे, त्यामुळे आपल्याला -4 बघावं लागेल, शोल्डर -4. तर यासाठी आपल्याला 3 मेजरमेंट लागतात, ते म्हणजे नेक डीप, नेकचा पॅटर्न आणि रेडी शोल्डर. तर इथं नेक डीप किती आहे आपलं 7 इंच आहे आणि नेकचा पॅटर्न कोणता आहे तर स्वीट हार्ट नेकमध्ये आपला पॅटर्न आहे. बघा, अशा पद्धतीने स्वीट हार्ट नेकमध्ये आपलं पॅटर्न आहे. त्यानंतर रेडी शोल्डर आहे 2 इंच. तर आपलं फ्रंटला मायनस किती होतं आहे आपण इथं चार्ट बघून मायनस किती होतं आहे ते बघून करून घेऊ, कारण बॅक आपला मायनस होणार नाही आहे, कारण बॅक आपला पॅक नेकमध्ये. तरी तुम्ही शोल्डर -4 दाखवते तुम्हाला. तर बघा, हे रेडी शोल्डर -4 आहे. तर आपल्याला इथं चेक करायचं आहे नेक डीप किती 7 इंच आहे. तर इथं देखील 7 इंच आहे, पण हा नाही घ्यायचा आहे, जिथून सुरुवात होती तो घ्यायचा आहे आपल्याला. तर हे बघा 7 ते 9 इथं आपला नेक डीप येतो आहे. पण हे वरती कोणत्या यायचं आहे, राऊंड नेक आणि स्क्वेअर नेकचे. पण आज आपला नेक कोणता आहे, स्वीट हार्ट नेक, त्यामुळे आपल्याला इथे बघावं लागेल. तर इथं बघा, इथं येते आपले 7 ते 8मध्ये स्वीट हार्ट नेक. 7 ते 8मध्ये शोल्डर मायनस होतं आहे 2 इंच. स्वीट हार्ट नेकला किती मायनस होतं आहे 2 इंच आहे. बघा, इथं नेक डीप दिला आहे, तेच नेक डीप घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं आपण लिहून घेऊ 2 इंच मायनस होते. तर अगोदर आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग बघणार आहोत, त्यानंतर फ्रंट पार्टची. तर चला, तर मी इथं हा असा कार्डशीट पेपर तर इथं बघा, मी असा कार्डशीट पेपर घेतला आहे, त्यावर बॅक पार्टची ड्राफ्टिंग करणार आहे. तर सर्वात अगोदर अशी स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची वरतून. ते बघा, इथे मी अशी स्ट्रेट लाईन देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची. बॅकला आपण ब्लाऊजची उंची सरळ लाईनपासून टाकत असतो. तर हे बघा, इथून बॅकची उंची टाकते. मी पेपर चेंज करून घेतला आहे, दुसरा पेपर घेतला आहे, त्यावर आपली ब्लाऊजची उंची बसत नव्हती. तर वरतून बघा स्ट्रेट लाईन आहे, सरळ आहे. आता इथूनच मी मेजरमेंट टाकणार आहे, इकडनं देखील सरळ आहे. तर इथून ब्लाऊजची उंची टाकते. ब्लाऊजची उंची 15 आहे, तर 16 इंच इथं मार्किंग करते. बॅकला आपण 1 इंच प्लस करत असतो, त्यासाठी हे बघा 16 इंच अशी मार्किंग करून घेतली. स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर बघा, शोल्डरची मार्किंग करायची. तर शोल्डर किती आहे आपले 15 इंच आहे. तुमचे जेवढे शोल्डर असेल त्याचं निम्म घ्यायचं आहे तुम्हाला. तर हे बघा 15 इंच आहे. 15 इंचाचं निम्म किती, अशा पद्धतीने टेप फोल्ड करायचं आणि चेक करायचं आहे. तर किती 7.5 इंच. तर इथून आपण फोल्ड बाजूतून टेप ठेवून 7.5 इंच मार्किंग करायची. जिथून मार्किंग केली तिथून 1 इंच डाऊन जायचं आहे. हे बघा, इथून असं 1 इंच डाऊन जायचं आहे. त्यानंतर इकडनं गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे 2.5 इंच. तर इकडनं मी गळारुंदीचं 2.5 इंच मार्किंग करते. स्केलने आपण आता हे मार्किंग जोडून घेऊ. त्यानंतर बघा, बॅक पार्ट आपला पॅक नेक आहे, त्यामुळे इथं आपल्याला पॅक नेकचा फॉर्म्युला वापरावा लागेल आर्महोलच्या फॉर्म्युल्यासाठी. तर इथे मी तुम्हाला चार्ट दाखवते, त्यानुसारच आपण आपल्या साईजनुसार फॉर्म्युला वापरणार आहे. तर बघा, हा आहे पॅक नेक फॉर्म्युला. आपली चेस्ट किती आहे
34. तर कोणत्या लाईनमध्ये येते? दुसऱ्या लाईनमध्ये येते. त्यामुळे आपल्याला ह्या दुसऱ्या लाईनमधला फॉर्म्युला घ्यायचा आहे. चेस्ट भागिले 6 प्लस 1 इंच. तर आपली चेस्ट किती आहे? 34 भागिले 6. त्याच्यात आपल्याला प्लस करायचं आहे 1 इंच. किती झाले? 6.6 म्हणजे 6.5च्या वरती एक लाईन. तुमचा जर समज डीप नेक असेल ब्लाऊज बॅक पार्ट, तुम्हाला डीप नेकचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. पॅक नेक असेल तर पॅक नेकचा घ्यायचा आहे. इथं आपलं पॅक नेक आहे त्यामुळे आपण पॅक नेकचा घेतला. आता इथून डाऊन गेलो, इथून टेप ठेवायचा, इथून टेप ठेवायचा आणि 6.5च्या वरती एक लाईन इथं असं मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर आपण आता ही लाईन स्ट्रेट करून घेऊ. त्यानंतर बघा, ही आहे आपली छातीची लाईन आणि ही आहे आपल्या कमरची लाईन. तर इथं आपल्याला आता लूजिंग द्यायची गरज नाही, कारण आपला जो बेल्ट आहे आपण तो 4 इंचाचा तयार ठेवणार आहे, त्यामुळे लूजिंगची काही गरज नाही. तुमचा बेल्ट जर 4च्या आत 4.5पर्यंत असेल आणि त्याच्या पुढे असेल 5 किंवा 5.5 असा असेल तर तुम्हाला लूजिंग द्यायची आहे छातीमध्ये 1 इंच. आता आपण इथे लूजिंग देणार नाही. आपली चेस्ट आहे, डायरेक्ट तिला डिवाइड 4 करू. 34 भागिले 4 करायचं आहे. तर किती आलं? 8.5 इंच. इथून आपल्याला टेप ठेवायचं आहे, 8.5 इंच मार्किंग करते. त्यानंतर शिलाई मार्जिन घेते आहे 2 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घ्यायची, तुम्हाला किती हवी तेवढी. त्यानंतर कमरमध्ये पण लूजिंग द्यायची नाही. जेवढी कमर आहे डायरेक्ट डिवाइड 4 करायचं. तर कमर आपली 28 आहे, तर भागिले 4 करायचं. तर किती येईल? 7 इंच. इथं 7 इंच मार्किंग करून घेते. त्यानंतर शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. आता बघा, बॅक पार्ट आपला बोट नेकमध्ये, त्यामुळे मी बॅकला टक्स घेत नाही आहे. तुम्हाला घ्यायचे तुम्ही घेऊ शकता. आपण डीप नेकला घेतो, बॅक नेकला घेत नाही. आता आपण ही लाईन जोडून घेऊ. त्यानंतर बघा, आता आपल्याला इथं शोल्डर मायनस होणार नाही, कारण पॅक नेक आहे त्यामुळे पॅक नेकला शोल्डर मायनस होत नाही. इथून जे डाऊन गेलो आहे आणि ही छातीची लाईन, इथला सेंटर काढायचा. त्यासाठी आपण हे बघा असं टेप ठेवायचा आणि सेंटरवर एक मार्किंग करून घ्यायची. तर इथे मी सेंटरवर एक मार्किंग करून घेतली. आता इथं आपण स्केलने अशी ती मार्किंग थोडी पुढे करून घेऊ. डॉटची लाईन बनवून घ्यायची आहे बघा अशी. त्यानंतर आपल्याला शोल्डर चेक करायचे. इथे किती होते आपले? 7.5 इंच. तर हे बघा, इथं आहे 7.5 इंच इथे. तर इथे आपल्याला घ्यायचे अर्धा इंच कमी, कारण आपण बॅक पार्ट ड्रॉ करतो आहे. बॅकला आपण जेवढे शोल्डर आहे त्याच्यामधला अर्धा इंच कमी घेतो. छातीच्या लाईनवर पण सेम तेवढंच अर्धा इंच कमी. तर इथं मार्किंग करते. स्केलने बघा इथं असं जॉईन करायचं. त्यानंतर बघा, इथून क्रॉसमध्ये मार्किंग करायची आपल्याला 1 इंच, कारण आपली चेस्ट 40च्या आत आहे, त्यामुळे आपण बॅकला करतो 1 इंच आणि फ्रंटला करतो 1.5 इंच. आता क्रॉसमध्ये मी 1 इंच मार्किंग करते. तर फ्रेंच कव आपल्याला गरजेचं आहे, कारण फ्रेंच कवने आपला शेप व्यवस्थित येईल. त्यासाठी आपण फ्रेंच कवने असा शेप देऊन घेऊ. तर बघा, इथे असं मी शेप देऊन घेते. तर जसा मॅच होतो आहे त्या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे इथे. तर बघा, इथे मी शेप देऊन घेतला आहे जसा मॅच होतो आहे त्या पद्धतीने. त्यानंतर बघा, आता आपल्याला इथं बोटनेकनुसार आपले शोल्डर मायनस होणार आहेत. आपले रेडी शोल्डर किती त्यानुसार आपल्याला इथं शोल्डर मायनस करावं लागेल. मायनस करणं गरजेचं आहे. तुम्ही जर मायनस नाही केलं तर इथं पॉईंट बनेल, त्यामुळे आपल्याला मायनस करावाच लागेल. तर इथं तुम्हाला पुन्हा चार्ट दाखवते. तर बघा, हा आहे बोटनेक शोल्डर मायनस चार्ट. तर आपली इथं रेडी शोल्डर चेक करायचे आहेत. आपले रेडी शोल्डर किती आहे? 2 इंच. बघा, क्रॉस मार्किंग रेडी शोल्डर इथं 1.5 ते 2 इंच आणि आपलं क्रॉस मार्किंग आहे 1.5 इंच. तर बघा, आता आपले रेडी शोल्डर जेवढे तेवढे आपल्याला इथं मार्किंग करायची. ते इथं आता 1.5 इंच मार्किंग करून घेतली. ते मार्किंग आपल्याला ही जी सेंटर आहे तिथं जॉईंट करायचे. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे जे शोल्डर आहे ते आपलं मायनस होईल. हे मायनस करणं गरजेचं आहे. तुम्ही जर मायनस केलं नाही तर तिथं पॉईंट बनेल, त्यासाठी आपण अगोदरच मायनस करतो. त्यानंतर बघा, आता आपल्याला इथं रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. रेडी शोल्डर 2 इंच आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून 3 इंच मार्किंग करतील. इथून 3 इंच मार्किंग केली. त्यानंतर आपल्याला गळारुंदी किती भेटली? हे बघा, 3.25 इंच गळारुंदी भेटली. तर आपण बॅकच्या गळ्यासाठी इथून बघा, हे जे गेलो आहे या शोल्डरचा आपण सेंटर काढू क्रॉस लाईनचा.
तिथून आपण मार्किंग करणार आहे बॅकच्या गळ्यासाठी 1.5 इंच. तर हे बघा बॅकच्या गळ्यासाठी मी इथं 1.5 इंच मार्किंग केली. त्यानंतर अशी लाईन ड्रॉ करून घेते. त्यानंतर इथं जेवढी गळा रुंदी आली आपण रेडी शोल्डर टाकून सेम इथं तेवढीच टाकायची. तर तिथे किती आली ती 4.25. ते इथं मी 4.25ला मार्किंग करून घेते आणि अशा पद्धतीने लाईन बनवून घेते. आता इथून एक डॉट डॉटची लाईन बनवायची आहे. हे बघा अशी एक डॉट डॉटची लाईन बनवून घेतली. त्यानंतर या लाईनच्या खालूनच आपल्याला मागच्या गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर हे बघा इथून मी असं मागच्या गळ्याचा जो शेप आहे तो इथे देऊन घेतला. इथं आपण ही लाईन का बनवतो, कारण तुम्ही जर बनवली नाही त्या खालून शेप दिला नाही तर तुमची जे शोल्डर जॉईंटमध्ये मागे पुढे होतील, त्यासाठी आपल्याला ही लाईन बनवून घेणं गरजेचं आहे. तर आता बॅक पार्ट आपला ड्राफ्ट झाला आहे. तर आता आपण फ्रंट पार्ट घेऊया. आता फ्रंट पार्टमध्ये 4 टक्सचं पॅटर्न असणार आहे आणि डीप असणार आहे. तर चला आता मी दुसरं कार्डशीट पेपर घेते. तर बघा मी इथं दुसरा कार्डशीट पेपर घेतला आहे. वरतून आता एक स्ट्रेट लाईन देऊन घेऊ आपण. तर ही जी लाईन आहे ती सरळ करून दे. बघा इथे मी एक स्ट्रेट लाईन देऊन घेतली आहे. आता इथून आपल्याला मार्किंग करायची. तर सर्वात अगोदर मार्किंग करायची फ्रंट पार्टला म्हणजे शोल्डरची. तर आपलं शोल्डर किती आहे 15 इंच आहे. 15 इंचाचं निम्मं किती झालं 7.5 इंच. तर इथून मी 7.5 इंच मार्किंग करते. इथून मार्किंग केली तिथून डाऊन जायचं आहे आपल्याला 1 इंच डाऊन जाणं कंपल्सरी आहे. त्यानंतर गळा रुंदीचं मार्किंग करायचं आहे 2.5 इंच. त्यानंतर आपण आता स्केलनी हे मार्किंग जोडून घेऊ. तुमची साईज कोणती पण असू द्या पण तुम्हाला डाऊन जाणं कंपल्सरी आहे. नंतर बघा ही लाईन बनवून घेतली. आता इथं आपल्याला आर्महोलचा फॉर्म्युला टाकायचा आहे. तर आर्महोलचा फॉर्म्युला कोणता टाकणार आपण डीप नेकचा, कारण आपलं जी चेस्ट आहे जो पार्ट आहे तो डीप नेक आहे. फ्रंट आपला डीप आहे त्यामुळे आपण इथं डीप नेकचा फॉर्म्युला बघणार आहे. तर बघा हा आहे डीप नेक फॉर्म्युला. बॅक आपला पॅक आहे आणि फ्रंट आपला डीप आहे. तर आपली चेस्ट किती आहे 34. तर दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर आपल्याला इथं 34/6 करायचं आहे. त्याच्यात आपल्याला प्लस करायचं आहे 0.5 म्हणजे अर्धा इंच प्लस करायचं आहे. तर किती आलं 6 इंचाच्या वरती एक लाईन. तुमचं जे मेजरमेंट असेल ते इथं टाकून तुम्हाला पुढचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर आपण आता जिथून डाऊन गेलो आहे तिथून आपण टेप ठेवून मार्किंग करणार आहे. 6 इंचाच्या वरती एक लाईन आहे. बघा इथून असं 6 इंचाच्या वरती एक लाईन मार्किंग करून घेतली. आता आपण इथं एक स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा ही आहे आपली छातीची लाईन. तर छातीमध्ये आपण लुझिंग किती देतो डीप नेकला 1.5 इंच. लुझिंग देणं कंपल्सरी आहे. तुमची साईज कोणती पण असू द्या पण तुम्हाला लुझिंग देणं कंपल्सरी आहे. तर हे बघा 34 अधिक 1.5 किती झाले 35/4 करायचे. तर किती झालं 1 मिनटं 34 अधिक 1.5 इंच 35/4 करायचे. तर किती आलं 8.8 म्हणजे 8.5 इंचाच्या वरती 2 लाईन. तर हे बघा इथून मी 8 इंचाच्या वरती 2 लाईन म्हणजे 8.25 घेऊन घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन घेते आहे 2 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. त्यानंतर बघा आता आपल्याला इथे शोल्डर मायनस करावं लागेल, कारण डीप नेक आहे त्यामुळे शोल्डर मायनस करावं लागेल. तर आपण अगोदरच शोल्डर मायनस आपले 3 मेजरमेंटनुसार शोल्डर चार्ट बघून शोल्डर मायनस करून घेतले. तर इथे मी तुम्हाला दाखवते फ्रंटमध्ये आपलं शोल्डर मायनस किती होणार आहे. तर बघा आपल्याला हे 3 मेजरमेंट लागणार नेक, डीप नेक, पॅटर्न आणि रेडी शोल्डर. तर तुमच्या या तिन्ही मेजरमेंटनुसारच तुमचं शोल्डर मायनस होणार आहे. तर चार्ट बघून तुम्हाला तिथं चेक करून बघायचं आहे. तर आपलं रेडी शोल्डर किती आहे 2 इंच आहे. त्यानुसार आपलं मायनस किती झालं या मेजरमेंटनुसार आपण चार्ट बघून केलं आहे. तर आपलं मायनस झालं आहे 2 इंच. तर इथं आपण फुल शोल्डरमधून 2 इंच मायनस करणार आहे. आपले फुल शोल्डर आहे 15 त्यातून मायनस करायचं आहे 2. तर किती झाले 13. तर भागिले 2 करायचं आहे याला. तर आलं 6.5. तर आता इकडनं फोल्ड बाजूकून आपण 6.5 मार्किंग करणार आहे. तर इथे एक मार्किंग केल्यावर छातीच्या लाईनवर पण सेम करायची 6.5 मार्किंग, कारण डीप नेक आहे त्यामुळे. आता आपण इथून लाईन बनवून घेऊ. त्यानंतर बघा ही जी लाईन बनवली आहे हिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर बघा इथून डाऊन गेलो आहे तिथून ती छातीची लाईन टेप ठेवायचा
आणि सेंटरवर एक मार्किंग करायची. तर या मार्किंगपासून आता आपल्याला आतमध्ये मार्किंग करायची 2 लाईन इतकी, कारण आता फ्रंट पार्ट आहे त्यामुळे आतमध्ये मार्किंग करायची 2 लाईन इतकी. आणि इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायची 1.5 इंच. फ्रंटला किती केली होती, बॅकला किती केली होती 1 इंच, फ्रंटला करणारे 1.5 इंच. साईजनुसारच मार्किंग करायची आहे. तर हे बघा आता इथं असं जोडून घेतलं आणि फ्रेंच पावणे आर्महोलचा शेप देऊन घेतली इथे. आर्महोलचा शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर बघा ही जी मायनस झालेली शोल्डर आणि इकडे डाऊन जॉईन केलेली शोल्डर याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. इथं मी सेंटरवर अशी मार्किंग करते. तर इथून आपल्याला मार्किंग करायची आहे ती म्हणजे आपल्या गळ्याची. तर पुढचा गळा किती आहे 7 इंच आहे, तर इथं 7 इंचावर मार्किंग करते. शोल्डर टू अपेक्स किती आपले 10 इंच आहे, तर 10.5 इंचावर मार्किंग करते. अर्धा इंच प्लस केलं आहे. त्यानंतर बघा ब्लाऊजची उंची किती आहे, ब्लाऊजची उंची 15 आहे, इथं 16.5 मार्किंग करते. 1.5 इंच प्लस केलं आहे कारण फ्रंट पार्ट आहे, आपली लेंथ कमी होऊन जाते. त्यामुळे आपण तुम्ही जर त्यामध्ये प्लस नाही केलं 1.5 इंच तर तुमची लेंथ कमी होईल. त्यासाठी तुम्हाला 1.5 इंच प्लस करणं कंपल्सरी आहे. तर आता या स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा इथे जेवढं मायनस झालं आहे सेम आपल्याला इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे. तर इथे मी चेक करते, तर सेम आपण इकडे देखील तेवढंच मायनस करू. तर स्केलने जोडून घेऊया मार्किंग. त्यानंतर बघा ही जी स्केल आहे ही छातीच्या लाईनच्या अर्धा इंचवरती ठेवायची आहे. तुमचा गळा जर या स्केल लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून 2 लाईन इतकं मायनस करणं गरजेचं आहे. तुम्ही जर मायनस केलं नाही तर तुमचे शोल्डर जे लूज पडतील, गळा लूज पडेल, त्यासाठी मायनस करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता वरतून आपण 2 लाईन इतकं मायनस करणार आहे, कारण आपली ही जी गळ्याची लाईन आहे आणि स्केल आपण इथं ठेवली त्यामुळे वरतून किती मायनस करायचं आहे 2 लाईन इतकं. तर हे बघा 2 लाईन इतकं मायनस केलं, स्केलिंग जोडून घेतली आहे मार्किंग. त्यानंतर बघा इथं रेडी शोल्डरची मार्किंग करायची. तर रेडी शोल्डर किती आहे 2 इंच आहे, तर 3 इंचावर मार्किंग करते. कारण आपले शोल्डर जॉईंट शोल्डर शिलाई मार्जिन घेतली 1 इंच, गळ्याच्या साईडने अर्धा इंच आणि बाही जॉईंटसाठी अर्धा इंच. तर बघा आपले शोल्डर हे सरळ नसतात, थोडे क्रॉसमध्ये असतात, त्यामुळे आपल्याला इथून 1 ते 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. तर इथं आपण आता ते जोडून घेऊ. असं मार्किंग केल्यानंतर इथं गळारुंदी चेक करायची आपल्याला. तर ही किती आली आपली 3.5 इंच. तर सेम ही देखील तेवढीच घ्यायची 3.5 इंच. बॉक्स बनवून घेतली. त्यानंतर बघा आपल्याला स्वीटहार्ट नेकचा शेप द्यायचा आहे. त्यासाठी इथून जो बॉक्स बनवला आहे तिथून वरती मार्किंग करते मी 1.5 इंच. आणि बघा असं इथं जॉईन करून घेतली मार्किंग. अशा पद्धतीने मी फ्रंटचा नेक ठेवला आहे. त्यानंतर बघा आपल्याला आता इथं शोल्डर टू अपेक्सची मार्किंग केली, इथं आपल्याला अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची आहे. आपला अपेक्स टू अपेक्स आहे 7 इंच, त्याचं निम्मं घ्यायचं आहे. त्याचं निम्मं झालं 3.5 इंच. ते इथं 3.5 इंचावर मार्किंग केली. कमरच्या याच्यावर अर्धा इंच कमी करायची आहे, तर इथे मी 3 इंच मार्किंग करते. स्केलने आपण इथून ही लाईन जोडून घेऊ. त्यानंतर बघा आजचं जे ब्लाऊज आहे ते आपलं 4 टक्स ब्लाऊज आहे. तर 4 टक्सचा जो चार्ट असतो टक्सचा तो वेगळा आहे, तर तो मी तुम्हाला इथे दाखवते. तर बघा हा वेस्ट आणि आर्महोल टक्स चार्ट आहे. हा फक्त आपण 4 टक ब्लाऊजसाठी वापरत असतो. तर आपली आज चेस्ट किती आहे 34, तर कोणत्या लाईनमध्ये येते दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर वेस्टचा टक्स किती असणार आहे 2 इंचाचा आणि आर्महोलचा टक्स असणार आहे 1 इंचाचा. या स्टॉकनुसार तुम्हाला 4 टक ब्लाऊजचे टक्स घ्यायचे आहे. आपण फक्त 4 टक ब्लाऊजसाठीच हा चार्ट वापरतो. तर आपल्या साईजनुसार आता टक्स येणार इथं 2 इंचाचा. इथं 2 इंच मार्किंग करते, ते आपल्याला इकडे जॉईन करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला कमरचं मार्किंग टाकायचं आहे. तर कमर किती आपली 28, तर 28/4 करायचं आहे. तर किती आलं 7 इंच. इथं कमरचं मार्जिन टाकते मी 7 इंच. त्यानंतर बघा टक्स किती आपला 2 इंचाचा. टक्स मायनस होणार आहे त्यामुळे टक्सचं पण मार्जिन घ्यायचं आहे.
तिथं टक्सचं मार्जिन घेतलं आहे 2 इंच आणि पुढं शिलाई मार्जिन घेते 2 इंच. तर वेगळ्या पेननी मार्क करते कारण तुमचं सारखं होईल त्यासाठी. हे बघ, तर इथं आपण आता ही जी लाईन आहे फिटिंगची लाईन, फिटिंगच्या लाईनला जॉईन करून घेऊ आणि ही लाईन या लाईनला जॉईन करून घेऊ. हे बघा, त्यानंतर बघा हा जो टक्स आहे यावर आपल्याला 3 सेंटर काढायचे कारण हा असाच नाही ठेवायचा, याला शेप द्यावा लागतो. त्यासाठी आपण इथून जे डाऊन गेले शोल्डर टू अपेक्स आणि कमरची लाईन, तर याचा आपल्याला सेंटर काढायचा. पुन्हा एकदा शोल्डर टू अपेक्स आणि सेंटर, त्याचा पुन्हा एक सेंटर काढायचा. पुन्हा त्याच पद्धतीने सेंटर ते कमरची लाईन, पुन्हा एक सेंटर काढायचा. तर म्हणजे या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे. तर सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे. जो मधला सेंटर आहे तिथून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. आता आपण ही मार्किंग जोडून घेऊ. तर बघा, इथं आपल्याला अशी स्केल ठेवून ही मार्किंग इथं जोडायचे. त्यानंतर इथे हे स्केलने 3ही मार्किंग असे जॉईन करून घ्यायचे आणि तसं जॉईन करायचे. तर इथून एक लाईन इतका असा शेप देऊन घेते बघा. अशा पद्धतीने आता हे आपण टक्सचं मार्किंग केलं आहे. तर बघा, आता आपल्याला हे टक्स चेक करून घ्यायचे. तर त्यासाठी अगोदर गळ्याच्या साईडचा टक्स चेक करायचा, जी लाईन तर ती किती आहे 6 इंचाच्या वरती एक लाईन. तर सेम आपण आता ही जी मार्किंग केली सेम त्यावर ठेवून आपल्याला ती देखील तेवढीच हवी. त्यासाठी आपण हे बघा, इथं आपला गॅप येतो आहे 6 इंचाच्या वरती एक लाईन. तर गॅप किती येतो आहे, एक लाईन इतकाच गॅप येतो आहे. त्यामुळे इथं आपण किती घेणार आहे, पुन्हा एकदा चेक करू आपण. 6 इंचाच्या वरती एक लाईन, तर हा देखील सेम हवा आहे. त्यासाठी पुन्हा एकदा मी चेक करून घेते. तर हा गॅप येतो आहे आपला, हे बघा, तर हा गॅप येतो आहे अर्धा इंचाला एक लाईन कमी. तर इथं आपण जेवढा आला आहे तेवढाच घेणार आहे. कारण बघा, आपण जे दुसरे ब्लाऊज असतात प्रिन्सेस कट, कटोरी ब्लाऊज, इथं जेवढा येतो त्याचा डबल घेतो. पण हे 4 टक ब्लाऊज आहे कारण याला इथं सेंटरला टक्स येणार आहे, तिथं देखील अर्धा इंच मायनस होणार आहे. त्यामुळे आपण इथं अर्धाच इंच घेऊ. ते बघा, अर्धाच इंच घेतलं. त्यानंतर इथं जेवढं आलं आहे सेम आपल्याला इकडे देखील तेवढंच घ्यायचं आहे आणि इकडे देखील सेम तेवढंच घ्यायचं. तर आता आपण ही मार्किंग जोडून घेऊ. इकडे देखील बघा, ही जी पेननी मी ब्ल्यू पेननी लाईन ड्रॉ केली तिथं मी स्केल अशी टच करून ठेवली आहे आणि इकडं अशी जॉईन करते आहे. तर इथे एक लाईन ओढून घेतली. त्यानंतर बघा, आता तुम्हाला इथं किती घेतलं आहे आपण 2 इंचाचं, तर आर्महोलमध्ये घेणार आहे 1 इंचाचं. आपली ही छातीची लाईन आहे, यावर आपल्याला 1 इंचाच्या लाईनवर असा टेप ठेवायचा आहे आणि जिथं टच होतो आहे तिथं मार्किंग करायची आहे. बघा, मार्किंग केली. या मार्किंगच्या दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्किंग करायची. तर हे बघा, असं दोन्ही बाजूने अर्धा इंचाचं मार्किंग केली. अर्धा इंचाचा गॅप सोडून टक्स चेक करायचा आहे पूर्ण 1 इंचाचा येतो आहे का, तर येतो आहे. तो आपण स्केलने आता इथं जॉईन करून घेऊ. त्यानंतर बघा, आपल्याला आता हा जो सेंटरचा टक्स आहे हा देखील सरळ करायचा आहे. आता इथे टक्स घ्यायचा आहे. तर इथे कसा घ्यायचा, जे हे मायनस केलेल्या लाईन आहे त्याच्यामधला सेंटर काढायचा आहे. तर बघा, इथून असा टेप ठेवायचा. या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचा आहे, फिटिंगच्या लाईनचा. तर सेंटर काढला, ते या सेंटरपासून अर्धा इंच आपल्याला खाली मार्किंग करायची. हे बघा, सेंटर काढला, सेंटरपासून अर्धा इंच खाली मार्किंग केली आणि त्या अर्धा इंचाचा सेंटर घ्यायचा आहे आपल्याला असं. तो आपल्याला स्केलनी इथे जॉईन करायचा आहे. बघा, इथे ते ह्या पॉईंटला आपण जॉईन केलं. असे आपले 4 टक्स झालेले. त्यानंतर बघा, आता आपल्याला इथं शोल्डर टू लोअर चेस्टचं मेजरमेंट लागणार आहे. तर आपली शोल्डर टू लोअर चेस्ट किती आहे, तर ती इथून जर आपण ब्लाऊजची उंची टाकली होती या शोल्डरचं सेंटर काढून तिथूनच टेप ठेवून आपल्याला चेक करायचं आहे. तर हे बघा, आपली शोल्डर टू लोअर चेस्ट किती आहे 13 इंच आहे. त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 13.5 मार्किंग केली आहे. बघा, इथे 13.5 मार्किंग केली. त्यानंतर तिथून तो गॅप चेक करायचा आहे. तर तो किती येतो आहे 2.25 इंच. तर सेम 2.25 इंच मी मार्किंग करून घेतली.
तुमच्याकडे जर शोल्डर टू लोअर चेस्टचं मेजरमेंट नसेल तर तुम्हाला बेल्ट किती तयार हवा आहे त्यानुसार मार्किंग करायची. बेल्ट जर 2 इंचाचा तयार हवा असेल तर 2.5 इंचावर मार्किंग करायची. 2.5 इंचाचा हवा असेल तर 3 इंचावर मार्किंग करायची. तर हे बघा, इथून मी असं 2.25 इंचावर मार्किंग करून घेते. सेम इकडनं देखील 2.25 इंच. आता मार्किंग करून घेतली आपण, ती आता स्केलने जोडून घेऊ. त्यानंतर बघा, बेल्टला आपल्याला शेप द्यायचा आहे. त्यासाठी इथे जी मार्किंग केली बेल्टची ती 1 इंच वरती मार्किंग करायची आणि फ्रेंच कर्वने शेप देऊन घ्यायचा आहे बेल्टचा. हे बघा, अशा पद्धतीने दिला. त्यानंतर बघा, आपण आता हा कमरचा टक्स किती घेतला आहे 2 इंचाचा. तर आपल्याला ह्या टक्समधला अंतर देखील सेम तेवढंच ठेवायचं आहे. तर हा 2 इंचाचा घेतला आहे तर याचं देखील आपण 2च इंच ठेवणार आहे. बघा, इथे 2 ठेवायचं. आर्महोलच्या साईडने देखील 2 इंच ठेवायचं. आता या दोन्हींमध्ये 2-2 इंच घेतलं तर गळ्याकडल्या लाईनवर जो टक्स आहे तिथं आपल्याला त्याच्या निम्मं घ्यायचं आहे. इथं 2-2 इंच घेतलं तर इथं आपण घेणार आहे 1 इंच. 1 इंच घेतलं आणि हा टक्स आपल्याला पूर्ण 1 इंचाचा घ्यायचा आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने अर्धा इंच मार्किंग करायची. स्केलने आता हे सर्व टक्स असे जॉईंट करून घेऊया. बघा, तर इकडे देखील सेम असे जॉईंट करून घ्यायचे. त्यानंतर आर्महोलमध्ये देखील हे बघा जॉईन करून घेतले. त्यानंतर बघा, आपल्याला आर्महोलमधले टक्स चेक करायचे. तर त्यासाठी आपल्याला अगोदर ही लाईन चेक करायची गळ्याकडली. तर ही किती 4 इंच. तर सेम ही देखील तेवढीच हवी. तर ही थोडी बाहेर जाती, जाऊ द्यायची. मार्किंग करायचं आणि हे मार्किंग आपल्याला ही जी लाईन ड्रॉ केली याला जॉईन करायचं. तर बघा, स्केल अशा पद्धतीने ठेवायची आणि इथे हे मार्किंग जॉईन करायचं. मार्किंग जॉईन करून घेतलं. आता इथं आपण नवीन आर्महोलचा शेप देऊन घेणार आहे. तर इथं मी दुसरा पेन घेते आणि त्याने आर्महोलचा शेप देऊन घेते. आर्महोलचा शेप देऊन घेतला. तर आता बेसिक आपली जी असते ड्राफ्टिंग 4 टक ब्लाऊजची एवढी ड्राफ्टिंग झाली. आता आपण ही कट करून घेऊ आणि बॅक पार्टवर ठेवून बॅक पार्ट कट करू. तर इथे मी आता कट करून घेते. तर बघा, जशी मार्किंग केली सेम त्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायची. फिटिंगची लाईन कट करते इकडनं. आर्महोल लगेच कट करायचं नाही, आर्महोल आपण नंतर कट करत असतो. तर पुढचा नेक कट करून घेतली मी. त्यानंतर मायनस झालेलं शोल्डर, आर्महोल एक्स्ट्रा कट करते. त्यानंतर आपल्याला बेल्ट कट करायचं आहे. तर त्यासाठी अगोदर मी हा टक्स कट करून घेते. त्यानंतर बेल्ट टक्स कट करू आपण. ते बघा, जसं मार्किंग केलं आहे सेम त्या पद्धतीने आपल्याला टक्स कट करायचं आहे. त्यानंतर हा बेल्ट कट करून घेते मी. इकडे देखील सेम. त्यानंतर बघा, आपल्याला जो हा आर्महोलमधला टक्स आहे तो मायनस करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे. ते बघा, तर बघा इथं आपला आर्महोल जॉईंट होतोय. आता तो आपण कट करून घेऊया. बघा, असा 1-2 लाईन मागे पुढे होत असेल तर जॉईन करून घ्यायचं आहे. आणि आता आर्महोल मी इथं कट करून घेते. ते बघा, आता आपलं 4 टक ब्लाऊजची कटिंग झाली. आता बॅक पार्टवर ठेवून देखील कट करून घेऊ. तर इथं बघा, हा बॅक पार्ट घेतला आहे. त्यावर आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे. इथून 2 लाईन इतका गॅप ठेवायचा आहे आणि ह्या ज्या लाईन आहे आपल्याला त्या अशा व्यवस्थित टच करून ठेवायच्या आहे. बघा, त्यानंतर बघा, आपल्याला बेल्ट ठेवायचा आहे. आता इथे त्यातली सेम आपण बेल्टच्या अशा पद्धतीने टच करून ठेवणार आहे. आता जसं जात आहे तशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथं असं मार्किंग करून घेतलं.
आता आपण ते जॉईन करून घेऊ. त्यासाठी आपल्याला स्केलने इथं लाईन बनवायची आणि इथं बघा आर्म होल आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. इथे मी असा आर्म होल जॉईन केला. त्यानंतर ही जे लाईन आहे हे बघा, ही इथे असं इथून आपल्याला ही लाईन अशी क्रॉसमध्ये जॉईन करायची. इथे त्या जॉईन केल्यानंतर अगोदर मागचे ब्लाऊजची उंची चेक करायची. तर मागची उंची मी इथून चेक करून घेते. तर हे बघा, तर इथं मागची ब्लाऊजची उंची मला 14 इंच तयार हवी. तर मी इथं 15 इंचावर मार्किंग करणार आहे. 15 इंच किंवा 15.5 ठेवलं तरी काही हरकत नाही. तर मी इथं पूर्ण जेवढे आहे तेवढी ठेवून घेते. हे बघा, आता ही जी लाईन आहे इथून मी अशी या लाईनला अशी सरळ करते. ते बघा, अशा पद्धतीने आपण बॅक पार्टची देखील मार्किंग करून घेतली. गळा आपण इथं ड्रॉ नाही करणार आहे. गळा आपण जो ब्लाऊज पीस वर्स आहे त्याचं मेजरमेंट घेऊनच गळा ड्रॉ करणार आहे. त्यासाठी गळा इथं ड्रॉ नाही केला आहे. आता मी बॅक पार्ट कट करून घेते. ते बघा, इकडनं फिटिंगची लाईन कट करते. आता हा जो वरचा गळा आहे हा कट करून घेऊ आपण. त्यानंतर इकडलं आता मायनस झालेले शोल्डर देखील कट करायचे आपल्याला. तरी बघा, आर्म होल कट करून घेते जसा मार्किंग केला आहे सेम त्या पद्धतीने. अशा पद्धतीने आपण 4 टक ब्लाऊजचे सर्व फ्रंट आणि बॅक पार्टची सर्व हे बघा टक ब्लाऊजच्या सर्व पॅटर्नची आपण कटिंग केली. आता कुठे किती वाढवायचं आहे ते तुम्हाला इथे दाखवून देते. तर हे बघा, इकडनं अर्धा इंच आपण आय हुक पट्टीसाठी वाढवणार आहे फ्रंट पार्टला, इकडनं अर्धा इंच. त्यानंतर हा टक्स आपल्याला असा 2 लाईन इतका मधून मार्क करून घ्यायचा आहे, कारण तो जेव्हा तुम्ही स्टिच करशाल तो बरोबर तेवढा होईल. त्यासाठी आतमध्ये 2 लाईन इतकं मार्क करून घ्यायचं टक्सच्या. आणि त्यानंतर बघा, खालून आपली क्रॉसपट्टी जॉईंट होणार आहे, त्यामुळे इकडनं देखील अर्धा इंच वाढवायचे. झालं. त्यानंतर आपली क्रॉसपट्टी ही अशा पद्धतीने असणार आहे. तर क्रॉसपट्टी बघा, इकडनं आहे हुक पट्टी असणार आहे, त्यामुळे अर्धा इंच ह्या साईडने वाढवायची. वरतून हा पार्ट आपला जॉईंट होणार आहे, त्यामुळे इथे देखील अर्धा इंच वाढवायची. अशा पद्धतीने आपल्याला फ्रंट पार्टमध्ये एवढं वाढवायचं आहे मार्जिन. बॅक पार्टमध्ये कुठल्याही प्रकारचं मार्जिन वाढवायचं नाही. स्लीवची कटिंग आपण यामध्ये दाखवली नाही. स्लीवचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. अशा पद्धतीने आपण 34 साईजच्या 4 टक ब्लाऊजची डिटेलमध्ये इथं स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी कटिंग करून दाखवली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या ब्लाऊजची आपण स्टिचिंग पण दाखवणार आहे. तर हा पार्ट 1 होता. पार्ट 2 मध्ये आपण स्टिचिंग दाखवू. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.